डोक्याच्या केसांपासून ते पायांच्या नखांपर्यंत अशा बऱ्याच आजारांवर रामबाण उपाय असणारे आज आपण जवसाचे लाडू बनवतोय। खूपच पौष्टिक आहे, नक्की करून बघा। कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालून 100 ग्रॅम जवस भाजून घ्यायचे। हे भाजलेलेच होते, तुम्ही कच्चे आणून सुद्धा भाजू शकता, पण मी 1-2 मिनिटं भाजून घेतले। यानंतर अर्धी वाटी किसलेलं खोबरं भाजून घेतलं। पुन्हा 1 चमचा कढईमध्ये साजूक तूप घालून काजू, बदाम, यानंतर अक्रोड आणि मखाने भाजून घेतले। त्यामध्येच मनुके सुद्धा भाजले, काढून घ्यायचे, पूर्णपणे थंड करून घ्यायचे। 1 चमचा मगजबी आणि खसखस सुद्धा भाजून घेतली। भाजून घेतलेले सगळं साहित्य बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला। यानंतर एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचं। यामध्येच मी इथे पाव चमचा सुंठ पावडर, पाव चमचा काळी मिरी पावडर, 1 चमचा वेलची पावडर, खसखस, मनुके भाजून घेतलेले आणि मगजबी घातलेले आहेत। सगळं मिक्स करून घ्यायचं। यानंतर पाव किलो खजूर बिया काढून घेतल्या, कढईमध्ये घालून 2 मिनिटं गरम करून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये थंड झाल्यावर घालून अशी ही पेस्ट करून घ्यायची। आता सगळं साहित्य हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। छान याला बाइंडिंग येते खजूरमुळे। आपण गूळ किंवा साखरेचा वापर न करता हे लाडू बनवतोय। खूपच पौष्टिक लाडू आहे, तुम्ही सुद्धा करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा।